श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय, श्री निसर्गदत्त महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पुन्हा एकदा आत्मविद्या या आपल्या आध्यात्मिक चर्चेत तुम्हा पुन्हा सर्वांचं स्वागत. आता मागच्या सत्संगामध्ये आपण जे आत्म्यासंबंधी किंवा मागच्या ज्या काही व्हिडिओजमध्ये आपण जे काय ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्यामध्ये आपण स्वतः खरे शुद्ध आत्मा चैतन्य स्वरूप केवळ जाणीव रूपात शुद्ध हमी बातमी माहिती असणे पण ह्या रूपात आहोत ह्याचं ज्ञान आपण ग्रहण केलं. ही आपल्या अंतर्यामी वास करणारी जी आपली जाणीव आहे ती जाणीव म्हणजे आपलं चैतन्य. आणि हे जे चैतन्य आहे ते ह्या जगाला वास्तव्य पुरवत आहे, अस्तित्व पुरवत आहे. जगाचं जे काही अस्तित्व आहे आणि ह्या जगामध्ये जे काय अस्तित्वात आलेलं आहे ते अस्तित्व केवळ आपल्या शुद्ध चैतन्य जाणीवेवर अवलंबून आहे. जाणीव जर नसेल तर जगाला अस्तित्व कधीही होऊ शकत नाही. म्हणजे जगाला जन्म देणारी ही जाणीव हे चैतन्य आणि हे चैतन्य शुद्ध ज्ञान रूपात असतं. बघा, सर्वाधिक आपल्याला आपण आहे असं ज्ञान होतं ना. सर्वाधिक आपल्याला कसलं ज्ञान होतं? आपण आहोत असलं ज्ञान आहे होतं ना. मग आपण आहोत हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानावर ही सगळी जग माया अवलंबून आहे ना. आपण असलेलं जर ज्ञान नसेल तर जग असलेलं ज्ञान कधी होऊ शकणार नाही. आणि आपण असलेलं हे जे ज्ञान आहे ते ज्ञानच ह्या जगाचा आधारस्तंभ आहे. ज्ञान नाही तर काही नाही. आणि हे जे ज्ञान आहे ते ज्ञान शुद्ध ज्ञान आहे आणि हे शुद्ध ज्ञान म्हणजे आपला आत्मा आहे. आपल्याला देव असलेलं ज्ञान किंवा देव आहे परमेश्वर आहे तर परमेश्वर किंवा देव असलेलं ज्ञान आपण असलेलं ज्ञान आल्यानंतर होतं. पहिला आपल्याला देव असल्याचं ज्ञान होत नाही. पहिला आपल्याला आपण असल्याचं ज्ञान होत आहे. म्हणजे आपण असलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला देव असलेल्याचं ज्ञान पुरवत आहे, देव असलेल्याची बातमी पुरवत आहे. म्हणजे आपण असलेलं जे ज्ञान आहे ते सर्वोपरी सर्वप्रथम आणि सर्व आधी आहे आणि मग इतर ज्ञान आहे. म्हणजे ते देव असल्याचं सुद्धा ज्ञान त्या आपल्या ज्ञानानंतर येत आहे. मग आपलं हे जे ज्ञान आहे ह्याचा अभ्यास ह्याचा विवेक होणं हे गरजेचं आहे. देव असलेलं ज्ञान तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की देव आहे, परंतु ते देवाच्या आधी असलेलं किंवा देवाला देव पण पुरवणारं हे जे आपलं ज्ञान आहे ते आपलं ज्ञान काय आहे ह्याची विचारपूस चौकशी विवेक कधीही होत नाही. मग हे आपण असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे काय? मग आपण असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञान रूपात असल्यामुळे ते निराकार आहे. ते निराकार असून ते जिवंतपणा आहे, तो सजीवपणा आहे, तो केवळ चैतन्ययुक्त आहे. परंतु हे जे ज्ञान केवळ आपण देहाच्या ओळखीच्या आकाराने कवटाळतोय. आपण असलेलं ज्ञान आहे का? आहे म्हणता तुम्ही, परंतु ते आहे पण तुम्ही ते असणे पण ते शुद्ध ज्ञान तुम्ही देहाकाराच्या ओळखीने घेताय. परंतु देहाकाराच्या ओळखीने घेतलेलं हे जे ज्ञान आहे त्या देहाकाराच्या ओळखीच्या घेतलेल्या ज्ञानाआधी तुमचं ज्ञान आहे आणि त्या देहाकाराच्या ओळखीचं ज्ञान तुम्हाला होत आहे की नाही? होत आहे की नाही? मग होत आहे ते कोणाला होत आहे? मग ते तुम्ही असलेले त्या शुद्ध ज्ञानाला हे ते शुद्ध ज्ञान आणि हे ते शुद्ध ज्ञान त्या शुद्ध ज्ञानाला त्या देहा आकाराच्या ओळखीच्या ज्ञानाची साक्ष घडते, त्या देवाच्या ज्ञानाची साक्ष घडते, त्या जगाची साक्ष घडते, अहंकाराची साक्ष घडते. परंतु ह्यापैकी कोणी काही त्या तुमच्या शुद्ध ज्ञानाला साक्ष करू शकत नाही. विवेक करा. तुम्ही असलेलं जे शुद्ध ज्ञान आहे ते ह्या सर्वांचा साक्ष करते, परंतु त्याचा साक्ष कोणी करू शकत नाही. तुम्ही जो देव घेताय ते तुम्ही प्रत्येकाच्या त्या त्या कल्पनेप्रमाणे घेताय. मग त्या त्या कल्पनेप्रमाणे जे काय तुम्ही घेताय त्याची सर्व साक्ष ह्या तुमच्या शुद्ध
ह्या ज्ञान रूपाला होत आहे. आणि हे शुद्ध ज्ञान कल्पनारहित आहे. ह्या शुद्ध ज्ञानामध्ये कसलाही विचार नाही, कल्पना नाही, अहंकार नाही. म्हणून सगळा जो विचार आहे, जो भ्रम आहे, तो ह्या पूर्ण तुमच्या ज्ञानाला होता. आणि हे ज्ञान आपल्या अंतर्यामी साक्षी रूपात असतं. आपल्या अंतर्यामी साक्षी रूपात असून त्या साक्षीमध्ये हे जग, माया आणि हे सगळे निरणारे आकार आणि हा आपला आकार आलेला आहे. परंतु तुम्ही जेव्हा म्हणता माझा आकार, तेव्हा तुम्ही त्या अहंकारात, तिथे अहंकाराचा जन्म होतोय. तिथे माझा म्हणण्याआधी तुम्ही आहात. तुम्हाला तुम्ही जाणवण्याआधी तुम्ही आहात. आणि तुम्हाला तुम्ही जाणवण्याआधी हे तुमचे जे असणे आहे, तुम्हाला जाणवण्याआधी ही जी तुमची जाणीव आहे, ती जाणीव म्हणजे तुम्ही. आणि ती जाणीव शुद्ध चैतन्य स्वरूपात असते. आणि हे तुमचं चैतन्य स्वरूप म्हणजे तुम्ही. अंतर्यामी जा, आतमध्ये उडी मारा. आतमध्ये बघा काय कसा काय. हा जो जगत पसारा झालाय तो आतून झालेला आहे, बाहेरून नाही. हा सगळा बाहेर आहे. हा जो जगत पसारा तो सगळा बाहेर आहे. पण तुम्ही कुठे आहात? तुम्ही आहात. पण आत म्हणजे कसे आहात? आत आणि बाहेर असे नाही. ह्या सर्वाचे साक्षी आहात तुम्ही, आत बाहेर. परंतु ह्यामध्ये तुम्ही नाही. ह्या जगत पसारामध्ये तुम्ही नाही. परंतु या जगत पसाराचे तुम्ही केवळ साक्षी रूप आहात. कारण तुम्ही निराकार आहात. मग निराकार कशात आहे? व्याप्त होऊ शकत नाही. परंतु या निराकारामध्ये सगळं व्याप्त झालेलं आहे. हे आकाश जे आहे ते आकाश सुद्धा तत्व आहे. पण आकाश जे आहे ते आकाश सुद्धा तुम्हाला जाणवत आहे. म्हणजे आकाशाच्या सुद्धा वर तुमची व्याप्ती आहे. म्हणजे आकाशाला सुद्धा तुम्ही गिळंकृत केलेलं आहे. या पोकळीला सुद्धा तुम्ही गिळंकृत केलेलं आहे. म्हणजे आकाशाचं आणि पोकळीचं जर तुम्हाला ज्ञान होत असणार तर तुम्ही आकाशापेक्षा अनंत आणि पोकळीपेक्षाही पोकळ असं तुमचं ते शुद्ध ज्ञान आहे. परंतु ते शुद्ध ज्ञान तुमचं केवळ निराकार आणि शुद्ध बातमी या रूपात आहे. केवळ शुद्ध जाणीव या रूपात आहे. हे आपलं शुद्ध ज्ञान आहे. ते धरू शकत नाही, पकडू शकत नाही, शुद्ध ज्ञानाला समजू शकत नाही. थोडक्यात म्हणजे आपल्या आत्म्याला, आपला आत्मा आपल्याला समजू शकत नाही. आपण म्हणजे आपण जे कोण अहंकार म्हणून आपल्याला घेतलं त्या आपल्याला अहंकाराला हा आत्मा समजू शकत नाही. इथे गुरु किल्ली काय आहे की आत्मा जो आहे त्या आत्म्याला आपलं अहंकार रूप समजत आहे. आत्मा जाणू शकत नाही, परंतु आत्मा सगळं जाणतोय. परंतु तुम्ही आत्म्याला जाणू शकत नाही. पण तुम्ही प्रयत्न काय करता ना, आत्मा जाणला पाहिजे, मला देव काय तो समजलं, तसं नाही ते. परंतु तो जो आत्मा देव काही नसून प्रत्यक्ष तुमचं खरं चैतन्य स्वरूप आहे, खरं रूप आहे तुमचं. गर्भात जेव्हा मूल होतं त्याच्यानंतर काहीशे महिने तिथे केवळ जाणीव चैतन्य स्वरूप होतं. तिथे अहंकार होता का? अहंकार होता का तिथे? गर्भात अहंकार होता का? मग नव्हता ना. मग नव्हता याचं ज्ञान तुम्हाला कसं झालं? कारण तिथे तुम्ही होता, पण तुम्ही काय म्हणून होता? तर केवळ शुद्ध चैतन्य रूप होता म्हणून तुम्ही सांगता ना. होता बोलणारा प्रत्यक्ष चैतन्य, प्रत्यक्ष तो आहे. केवळ सत्संगामध्ये या ज्ञान गोष्टीमुळे विवेक होतो. हा जो विवेक आहे, ध्यानात ठेवा, हा जो विवेक आहे हा आपल्या चैतन्य शुद्ध स्वरूपावरून होतो. बुद्धी ती चालते ती अहंकार रूपी बातमीवरून चालते, परंतु जो आपला विवेक होतो तो केवळ या चैतन्यावरून. आणि चैतन्यावरून जर विवेक झाला तर तो चैतन्य, तो विवेक प्रत्यक्ष त्या चैतन्याची ओळख करून देतो. म्हणून भगवंत श्रीकृष्णाने काय सांगितलंय की सगळ्या प्राणी मात्रामध्ये जो मानव देह मिळालेला आहे त्या मानव देहामध्ये हा मी विवेक स्थापना केलेली आहे. मग ह्या विवेकाच्या केवळ सहाय्याने, मदतीने आपण आपलं स्वतःचं स्वरूप ओळखू शकतो. आपण जे आत्मा म्हणून आहोत ते आत्मा आहोत. आणि आपल्या व्यतिरिक्त वेगळं इतरत्र जे काय आहे ते अनात्मा आहे. आणि ते अनात्मा असल्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान होत आहे. आत्म्याला आत्म्याचं ज्ञान होत नाही. आत्म्याला आत्म्या वेगळं जे अनात्मा आहे त्याचं ज्ञान होतं. आणि त्या अनात्म्या जे आहे त्याचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानावरून आपण जे आपण आत्मा आहोत त्या आत्म्याची तिथे गाठ भेट आणि ओळख झाली पाहिजे. जेव्हा आपलं जे शुद्ध स्वरूप आत्मा जे आहे ज्ञान आहे
त्या ज्ञानाला, त्या शुद्ध स्वरूपाचं म्हणजे आत्म्याला जेव्हा आत्म्याचं ज्ञान पुरवलं जातं, आता आत्म्याचं ज्ञान हे आत्मज्ञानात पुरवलं जातं, सत्संगात पुरवलं जातं. मग त्या आत्मज्ञानात आत्म्याला जेव्हा आत्म्याचं ज्ञान पुरवलं जातं, त्यावेळी त्या पुरवठ्याने त्या आत्म्याला स्वतःच्या ठिकाणी असलेली ती जागृती उत्पन्न होते आणि तो त्या केवळ व्यक्तीच्या भ्रमातून मोकळा होतो. व्यक्ती भ्रम मोकळा झाला की समजा ते तिथे आत्मसाक्षात्कार झाला. तिथे आत्मसाक्षात्कार जो म्हणतोय तो केवळ स्वतःच्या त्या आत्म्याला होतो. इथे देवाचं ज्ञान व्यक्तीला होत नाही, देवाचं ज्ञान देवाला होत आहे, आत्म्याचं ज्ञान आत्म्याला होत आहे. आत्मा ओळखणारा आत्मा, व्यक्ती अनात्मा नव्हे. आत्मसाक्षात्कार कोणाला म्हटलंय? आत्म्याला जेव्हा स्वतःच्या त्या भ्रमरूपी व्यक्तीच्या कल्पनेतून जेव्हा तो मोकळा होतो, चौकशीने, ध्यानाने, भक्तीने, कुठच्याही मार्गाने होऊ शकतो तो, त्यावेळी त्याला स्वतःच्या अंतर्यामी आपल्याला जो मोकळेपणा आहे तो जाणतो, तो ओळखतो आणि त्या क्षणी त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. मोक्ष जो म्हटलाय, मुक्ती जी म्हटली आहे ती बाहेर नसून आपल्या त्या अहंकारापासून आहे. आपल्याला जी मुक्ती हवी ती आपल्या स्वतःच्या कल्पनेच्या त्या अहंकाररूपी व्यवहाराने. अहंकार आहे, पण अहंकार जरी असला तरी तो खऱ्या रूपाचा आणि खऱ्या स्वरूपाचा नाही. मग तो खरा का नाही? अहंकार आहे तो खरा का नाही? पण खरा का नाही? कारण खरे आपण आहोत. मग खरे आपण कोण आहोत? तर स्वरूप आहोत. मग आपण जर खरे स्वरूप आहोत म्हणजे याचा अर्थ नक्कीच अहंकार खरा नसतो. कारण जे खरं असतं ते नेहमी एकच असतं, खरे दोन नसतात. मग एक सत्य जे एकच असतं, दोन सत्य नसणार. मग स्वरूप जर सत्य आहे म्हणजे निश्चित अहंकार हा असत्य असणार. आता ह्या अहंकारावरून व्यवहार होतात, आपली जी कर्मे आहेत ती घडतात, म्हणून आपल्याला त्याच्यावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे. परंतु जे आपलं आत्मरूप आहे ते जर आत्मरूप नसेल तर अहंकारही येऊ शकत नाही, जगही येऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही. तुमच्या अहंकाराला, ह्या जगाला जो आधार दिलेला आहे त्या आधार केवळ ह्या स्वरूपावर नाही. आपलं स्वरूप हे आधारस्तंभ आहे. आपलं अहंकार जो आहे ते केवळ प्रतिबिंबित चैतन्य, प्रतिबिंबित रूप आहे. म्हणून वेदांतामध्ये ह्याला प्रतिभास, चिदाभास असं म्हटलेलं आहे. इट इज जस्ट अन इमेज ऑफ गॉड. इथे अहंकार तुम्ही नाही, तिथे घाबरून जाऊ नका. पण तुम्ही स्वतःला काय ओळखलाय तिथे तुम्ही ओळखा. मी अहंकार नाही तिथे घाबरू नका, परंतु तुम्ही स्वतःला ओळखलाय तिथे तुमचं बघा किती आनंद आहे. हे तुमचं जे स्वतःचं जे स्वरूप आहे ते जाणण्याने, ते ओळखण्याने तुम्ही ह्या जगाच्या कल्पनेने, कुठच्याही सुख दुःखाच्या कल्पनेने मोकळे होता. सुख दुःख, कर्म धर्म आणि कर्मकांड ही केवळ त्या अहंकाराला असते, स्वरूपाला नव्हे. स्वरूप काही करत नाही, पण काही न करता जे काय होत आहे, घडत आहे ते त्याच्यात होत आहे. स्वरूप काही घडत नाही, परंतु सगळं जे काय घडत आहे ते ह्या स्वरूपामध्ये घडत आहे. मग ह्या स्वरूपाला जर आपण जाणलं, ह्या स्वरूपाला जर ओळखलं तरच आपली खरी मुक्ती, आपली खरी भक्ती आणि खरंच आपली प्रगती आहे. आपल्याला वाटतं ह्या जगात सर्व काही आपण मिळवलं, परंतु तुमचं स्वतःचं स्वरूप तुम्ही मिळवलं. परंतु त्या स्वतःच्या स्वरूप मिळवण्यासाठी काही प्रयास होता, काही प्रयास नव्हता. केवळ तुम्ही उलटी चौकशी करून स्वतःच्या त्या स्वस्वरूपाला कधीही मिळला असतात. यासाठी तुम्हाला भक्ती हवीच, नामस्मरण हवंच, तुमचा गुरु हवा, काही करा. परंतु जो मार्ग आहे तो आत्मज्ञान. आत्मज्ञान आत्म्याला आत्म्याचं ज्ञान पुरवतं आणि त्या आत्मज्ञानाच्या पुरवठ्याने आत्म्याला स्वतःची ओळख होते. आत्मा आत्मा म्हणजे काही नसून आपलं स्वतःचं खरं स्वरूप. आत्म्याला शोधू नका, शोधतोय त्याला बघा. जो शोधतोय तो तुम्ही नाही, कारण तो जो शोधतोय तो तुम्हाला समजतोय. म्हणजे तुमचं शोधणं जर तुम्हाला समजत आहे, मग जो शोधणारा जो आहे तो सत्य नसणार. पण जो शोधणारा, जो काही शोधतोय, हे जो जाणतोय ते तुमचं खरं स्वरूप. तुम्ही देवाला शोधता ना, परंतु तुम्ही जर देवाला शोधता हे तुम्ही जाणता ना. मग हे तुम्ही जाणता, हे तुम्ही कोण? तर हे तुम्ही देव. पण अभ्यास नाही झालाय कधी, इथे विवेक नाही झालाय. तुम्ही भक्ती करताय, भक्ती करणारा कोण?
भक्ती करणारा जो असतो तो कोण असतो? तो शेवट अहंकारच असतो. परंतु थंडावलेला मंदेला शांत अहंकार असतो, तो आपल्या स्वतःच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतोय. फक्त इथे ती कल्पना आहे, ती त्या कल्पनेचा भंग झाला पाहिजे, कल्पना उडाली पाहिजे. इथे कल्पना करणारं स्वतःचं आपलं प्रत्यक्ष स्वरूप आहे. स्वरूपच आपल्या वेगळी, आपल्या त्या देहाच्या ओळखीने वेगळेपणाची कल्पना करते. इथे व्यक्ती कोणी नाही, ह्या जगात व्यक्ती कोणी नाही. व्यक्ती हे केवळ कल्पना आहे. आणि ही जी कल्पना आहे, ही कल्पना केवळ भ्रमावरून होते. म्हणजे आत्म्याला जाणण्याची जी कला आहे ती केवळ आत्म्याकडेच आहे आणि ती विवेकाने आहे. ज्यावेळी विवेक पूर्ण प्रभावशाली होते, त्या विवेकाने त्या आत्म्याला जाग येते. आत्मा बाहेर नाही आहे, आपल्या अंतर्यामी आहे. पण कसा आहे तो? असा तसा आहे का? तो निराकार रूपात आहे. पण निराकार रूपात कसा आहे? तर बातमी रूपात आहे. बातमी रूपात कसं आहे? हमी रूपात आहे. मग हमी रूपात आहे तर कसं आहे? जिवंतपणा आहे तो. जाणीव रूपात आहे, चैतन्य रूपात आहे. तुम्ही आत हे तुम्हाला जाणवत आहे ना, का नाही जाणवत? मग तुम्ही आत हे जे जाणवत आहे, मग ह्यापैकी तुम्ही कोण आणि तुम्हाला जे जाणवणार आहे ते तुम्ही कोण? विवेक करा. एवढाच विवेक करा, ह्याच्यात सगळं क्लिअर होतं. तुम्हाला तुम्ही जाणवताय, मग तुम्हाला तुम्ही जर जाणवत असणार, मग ते जाणवणारा जो आहे तो वेगळा आहे. मग तुम्ही ज्या आत ज्याला जाणवत आहे ही शुद्ध जाणीव, हे शुद्ध जाणीव तुम्ही. आणि हे जे तुम्ही जाणीव आहात त्याला जे जाणवत आहे ते तुमचं अहंकार रूप, म्हणजे अहंकार रूप जाणवत आहे. अहंकार रूपाच्या जाणीवेची जाणीव होते. मग अहंकाराची जी जाणीव होते ते तुम्ही शुद्ध असलेल्या त्या शुद्ध जाणीवेला, मग हे शुद्ध जाणीव तुम्ही. परंतु ही जी शुद्ध जाणीव आहे ती आणि जाणवली जाऊ शकत नाही. म्हणजे कोणाला? अहंकाराला. ही शुद्ध जाणीव, ज्या शुद्ध जाणीवेला अहंकाराची जाणीव होते, त्या अहंकार रूपी जाणीवेला या शुद्ध जाणीवेची जाणीव कधी होणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ या अहंकाराला कधी ह्या शुद्ध जाणीवेचं ज्ञानही होणार नाही, ध्यानही होणार नाही, बातमी कळणार नाही आणि कधी काही समजणार नाही. कारण जाणण्याआधी ते, कारण त्याचा जो जन्म झालाय तो काल्पनिक नंतर झालेला आहे. अहंकाराचा उगम हा नंतर झालाय, पण त्या आधी जे आपलं जे आहे ते खरं आपलं स्वरूप. तुम्ही स्वरूप म्हणा, शुद्ध जाणीव म्हणा, शुद्ध ज्ञान म्हणा, काही म्हणा. त्याला आपण ईश्वर सुद्धा म्हणतो, देव सुद्धा म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ काही येण्याआधी आपल्याला आपण असलेलं ज्ञान हवं. मग आपण असलेलं जे ज्ञान आहे ते जर नसेल तर कसलंही काही नाही. ह्या आपल्या शुद्ध ज्ञानाला आकाशाची ज्ञान होतं. आकाश असल्याचं ज्ञान आपल्याला होतं ना. मग आपल्या ठिकाणी आपण काय असणार ज्याला हे आकाशाचं ज्ञान असणार? मग आकाशाचं ज्ञान जर आपल्याला होतं, मग आकाश जर अनंत आहे, मग आपण कोण असणार? आपण अनंत असावे लागणार ना. पोकळीचं ज्ञान आपल्या या शुद्ध ज्ञानाला होत आहे ना. मग पोकळीचं ज्ञान आपल्याला होत आहे, मग आपण कसे असणार? पोकळी सुद्धा अनंत आहे, पोकळीपेक्षा तरळ असणार आपण. आपण ज्याचे ज्ञाता असतो त्या ज्ञात्यापेक्षा वेगळे आणि त्या ज्ञातापेक्षा अनंत असतो. आपल्याला ज्याचं ज्ञान होतं त्या ज्याचं होतं त्यावेळी आपण असणार. म्हणूनच शास्त्रामध्ये आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये जो नेती सांगितलंय की हा नव्हे तो नव्हे, आत्मा म्हणजे हा नव्हे, आत्मा म्हणजे तो नव्हे. परंतु तो नव्हे हा नव्हे करता करता तुमचा अहंकार तुम्ही तिथेच ठेवताय. परंतु शेवट काय? हा नव्हे तो नव्हे आणि अहंकार तोही नव्हे. मग अहंकार तर नव्हे, मग तुम्ही कोण? मग तुम्ही जे कोण आहात ते तुम्हाला जाणू शकता काय? नाही. तुम्ही जे आत्मा म्हणून जे आहात ते तुम्हाला जाणू शकता काय? नाही. म्हणजे आत्म्याला आत्मा समजू शकत नाही. आत्म्याला जे काही आत्मा नाही आहे ते समजत आहे. आणि जो आत्मा आहे तो आपल्याला समजण्याचा किंवा जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. इथे समजण्याचा जाणण्याचा प्रयत्न तो करतो तो केवळ अहंकार. मग त्या केवळ अहंकाराच्या कल्पनेतून मोकळं होऊन त्या शुद्ध ज्ञानाचं, म्हणजे त्या शुद्ध आत्म्याचं जेव्हा ज्ञान होतं, ज्यावेळी त्या शुद्ध आत्म्याला शुद्ध ज्ञान होतं त्यावेळी त्या अहंकाराच्या बंधनातून तो मोकळा होतो. इथे करणारी जी कल्पना आहे, व्यक्तिरूपी करणारी जी कल्पना आहे
ती कल्पना ज्याला घडते, जो करतोय तो स्वतः कल्पनारहित आपलं आत्मरूप, आपलं स्वरूप. स्वरूप. आत्मा कधीही घडत नाही, परंतु जे जे काही सगळं घडतंय ते त्या आत्म्यामध्ये घडतंय. आत्मा वेळेत नाही, पण जी काय वेळेची घटका घडते ती त्या वेळरहित असलेल्या आपल्या आत्म्यामध्ये घडते. आत्मा होत नाही, परंतु सर्व जे काय होत आहे ते केवळ त्या आत्म्यामध्ये होत आहे. आत्मा काही कसलाही प्रयत्न करत नाही, परंतु जो काय प्रयत्न आहे आणि केलेला प्रयत्न तो अप्रयत्न असलेल्या त्या आत्म्याला समजतोय. आत्मा होत नाही, जात नाही, करत नाही, त्याला कसलाही कर्म नाही, धर्म नाही, ना स्त्री ना पुरुष, तो कोणाच्याही व्यथामध्ये कथामध्ये अडकलेला नाही. तो केवळ स्वतंत्रपणे निराकार रूपात अहंकारासकट आणि अहंकारातून या जगाची साक्ष करत असतो. आणि तो ह्या सगळ्या वेगळा असतो. म्हणून हे जे आपलं जे आत्मरूप आहे, हे आपलं जे चैतन्य रूप आहे, त्या चैतन्य रूपी आपल्या आत्म्याचं ज्ञान होणं ह्या क्षणी गरजेचं आहे. ही आता आपली जी धावपळ चालू आहे, जीवनात धावपळ चालू आहे, जिथे आपलं सुख आहे, दुःख आहे, पण तिथे कुठेतरी आपण पडतो, घसरतो, दुःखी होतो. तिथे आपल्याला ह्या स्वतःच्या आत्म्याची या ज्ञानाची गरज आहे. कारण केवळ ह्या आत्मज्ञानाने आपण ह्या अहंकाररूपी बंधनेच्या कल्पनेतून मोकळं होऊन सुखादुःखाच्या पलीकडे आपल्या त्या पूर्ण निरंतर अनंत अशा त्या केवळ शुद्ध आत्म्यामध्ये वास्तव्य करतो. म्हणून ह्या आपल्या आत्म्याला शरण जा, आत्म्याचं ज्ञान घ्या आणि आत्म्याशी एकरूप होऊन त्या चैतन्यात विलीन व्हा. ते चैतन्य म्हणजे तुम्ही. ह्या प्रत्येक साधू संतांनी केवळ आपल्याला आत्मज्ञानाचाच मार्ग, आत्मज्ञानाचाच गोडावा आणि भक्तीचं ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे जे आपल्याला जे काही साधायचं आहे ते साधना, ते आपल्याला साधायच्या अगोदर असलेलं जे पूर्ण साध्य आहे, पूर्ण आहे, ते आपलं स्वरूप. केवळ ह्या जगात जर पूर्ण असेल आणि स्थिर असेल तर ते आपलं स्वरूप. आणि आपल्या स्वरूपाला कसलीही कशाचीही गरज नाही, कोणाचीही गरज नाही, असं आपलं हे स्वतंत्र स्वरूप आहे. त्या स्वरूपामध्ये आपण उजागर होऊन त्या स्वरूपाचं ज्ञान घेऊ. आणि हेच आपण ह्या आत्मविद्या